श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे पावसाळ्यातील आहार कसा असावा, काय खावे, काय टाळावे आणि आरोग्य कसे टिकवावे। तर पावसाळ्यात सर्दी, खोकला, पचनाच्या तक्रारी आणि त्वचेच्या समस्या ह्या वाढतात। ह्या हंगामात योग्य आहार घेणं अत्यंत महत्त्वाचे असते। म्हणजेच सीझन चेंज, डाएट चेंज। जसे हवामानात बदल होत राहतात त्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये बदल होत राहिला पाहिजे। तर आता पावसाळ्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे व हवामानात खूप सारे बदल होत आहेत आणि पावसाळा हा हमखास सीझन असतो, तो म्हणजे आजारी पडण्याचा। म्हणजेच रोगराई जी पसरते बेसिकली ती पावसाळ्यातच खूप कॉमन झालेली आहे। म्हणूनच या पावसाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते। पावसाळ्यात पचनशक्ती ही थोडी स्लो असते, मंद असते। म्हणूनच आपण काय खायचं, काय टाळायचं हे बघायचं आहे। तर पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी किंवा तळलेले पदार्थ, वडापाव, पुऱ्या हे सर्व आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येतं, कारण गरम खायची इच्छा होत असते। मग असं नाहीये की ही पदार्थ तुम्ही खाणंच बंद करायचे आहे, पण कधीतरी तुम्ही खाऊ शकता, पण वारंवार ही तेलकट पदार्थ खायची नाहीये। व खाणार जरी असाल तर घरी बनवून खाणाऱ्या पदार्थांना प्रेफरन्स द्या। बाहेरचं अन्न पदार्थ किंवा रस्त्यावरचं शक्यतो खाणं टाळायचं आहे, कारण अतिशय अनहायजेनिक वातावरणात बॅक्टेरियाचं प्रमाण खूप जास्त असतं। जसं आपण घरी क्लीनलीनेस ठेवतो किंवा घरी जेवढी काळजी घेतो तेवढी बाहेर घेतली जात नाही। तसेच पाण्याने होणारे जे आजार असतात, जसे की पोट बिघडणे किंवा गॅस्ट्रो असेल किंवा स्किन डिसीजेस असतील किंवा जनरली सर्दी, खोकला हे आजार पावसाळ्यांमध्ये हमखास पसरतात आणि डायजेशन ऑलरेडी वीक असतं, त्यामुळे पोट बिघडणं, उलट्या, गॅस्ट्रो असे बरेच आजार कॉमनली या सीझनमध्ये होतात। म्हणून साधारण 15 दिवसातून किंवा 20 दिवसातून एकदा तळलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता व शक्य असेल तर घरी बनवलेलेच खा व बाहेरचे खाणे शक्यतो टाळा। म्हणजेच हे झालं की तुम्हाला कितीही टेम्पटेटिंग झालं तरी तळलेल्या पदार्थांवर कंट्रोल ठेवा आणि त्याचबरोबर पचनशक्ती मंद असल्यामुळे चरबीही जास्त साठवण्याची शक्यता असते। तर आता बघणार आहोत दुसरं, ते म्हणजे पालेभाज्या। आपण कितीही म्हटलो की पालेभाज्या खाणं खूप चांगलं असतं, पण पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाणं टाळायचं आहे आणि जर आणल्याच तर त्या स्वच्छ धुवून शिजवून घ्यायच्या आहे, कारण बऱ्याच वेळेला काय असतं की पालेभाज्यांमध्येही किडे, अळ्या किंवा सडलेल्या कुजलेल्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात, त्यामुळे बॅक्टेरिया तयार होण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असतं। त्यामुळे पालेभाज्या शक्यतो कमी खा व आणल्यास तर व्यवस्थित धुवून शिजवून मगच खा। तर मी आधीच सांगितलं की पावसाळ्यात डायजेशन स्लो असतं, यामुळे नॉनव्हेज खाणं शक्यतो अवॉइड करायचं आहे। खूप फ्रिक्वेंटली खायचं नाही आहे, वीकली एखाद वेळेस चालेल, पण रात्रीच्या वेळी तर अजिबात खाऊ नका व जे नॉनव्हेज आहे ते व्यवस्थित धुवून व शिजवूनच खा, हे सर्वात महत्त्वाचं आहे। तर हे होतं काय टाळायचं आहे। अजून एक टाळायचा पदार्थ म्हणजे कच्च्या पदार्थांचं सॅलड। ते सुद्धा पावसाळ्यात खाण्याचं टाळायचं आहे। ते पदार्थ युजली आपण पराठे, थालीपीठ, डोशांमध्ये ॲड करूनच खायचं आहे। तर हे होतं पावसाळ्यात काय खाणं टाळायचं आहे। आता बघणार आहोत काय खायचं आहे। तर सर्वात पहिली व महत्त्वाची टीप म्हणजे गरम व ताजं अन्नच खायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवून शिळं झालेलं, कालचं ठेवलेलं, रात्रीचं सकाळी असं अन्न अजिबात खायचं नाही आहे, कारण पावसाळ्यात जास्तीत जास्त या अन्नांमध्ये बॅक्टेरिया ग्रो व्हायला सुरुवात झालेली असते। दुसरं म्हणजे पचायला हलके असणारे पदार्थ घ्यायचे आहेत। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप आले, मुगाची खिचडी आली, घावन, मिक्स डाळींचे डोसे, थालीपीठ, गरम उपमा, शेवया, दलिया, पोहे असे हे आपले जे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत ते नक्की घ्यायचे आहे, कारण ते पचायला हलके असतात। आता पुढील म्हणजे मुगाचं वरण, फुलके, फळभाज्या, दुधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी या भाज्या तुमच्या आहारात ठेवल्या तरी काही हरकत नाही। तुमच्या आहारातला बदल तुमची इम्युनिटी वाढवतात, तुम्ही हेल्दी राहायला मदत करतात।
याचबरोबर एक अजून टिप म्हणजे तुम्ही पावसाळ्यात वेगवेगळे काढेसुद्धा घेऊ शकतात, जे तुमची इम्युनिटी तर वाढवतातच, याशिवाय तुमचा बेली फॅट लॉस, वेट लॉस करायला जास्तीत जास्त मदत करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद, लसूण याचा वापर पावसाळ्यात जास्तीत जास्त करायचा आहे. हळदीचं पाणी तुम्ही सकाळी उठल्यावर घेऊ शकता किंवा गरम पाणीसुद्धा घेऊ शकता. यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे पावसाळ्यात होणारे आजार अजिबात होत नाही. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे पावसाळ्यात खावयाचे पदार्थ कुठले. उष्ण व पचायला हलके अन्न खायचं आहे. त्याच्यात सूप, खिचडी, उकडलेले अन्न, मूग, डाळ, भाकरी यांचा समावेश करायचा आहे. हळद, लसूण यासारखे उष्ण गुणधर्म असलेल्या पदार्थांचा वापर करायचा आहे. त्यानंतर म्हणजे हंगामी फळं खायची आहे, ज्याच्यात लिची, पपई, नाशपती यासारखी फळे अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. सूप आणि हर्बल चहा घ्यायचा आहे, ज्याच्यात टोमॅटो सूप, आले, तुळस युक्त हर्बल चहा सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात. सुका मेवा आणि ताज्या भाज्या खायच्या आहे. खजूर, मनुका, गाजर, मटार, ब्रोकोली यांचा आहारात समावेश करायचा आहे. आता बघणार आहोत टाळावयाचे पदार्थ. बाहेरचे आणि तेलकट अन्न, भजी, वडा, समोसा यासारखे पदार्थ पचायला जड आणि संसर्गजन्य असू शकतात. त्यानंतर कच्चे सलाड आणि पालेभाज्या हे सुद्धा खाणं टाळायचं आहे किंवा खायच्याच असल्या तर वाफवून खायचं आहे, कारण पालेभाज्यांमध्ये जंतूंचा धोका अधिक असतो. त्यानंतर सी फूड आणि मांसाहार. पावसाळा मासे आणि इतर समुद्री अन्नाचे प्रजनन काळ असल्याने त्यांचा वापर टाळायचा आहे. पाण्याचे सेवन करताना उकळलेले पाणी किंवा फिल्टर केलेलेच पाणी प्यायचे आहे. हर्बल चहा, सूप आणि कोमट पाणी यांचाच वापर करायचा आहे. घरच्या घरी योगासने, प्राणायाम आणि हलका व्यायाम करायचा आहे. पुरेशी झोप घ्यायची आहे आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करायचा आहे. तर पावसाळ्यात आरोग्य जपायचं असेल तर योग्य आहार ही पहिली पायरी आहे. घरातलं ताजं आणि पचायला हलकं अन्न खा आणि पावसात आनंद घ्या, पण जबाबदारीने. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका किंवा अनुभव असतील तर ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.